तर आज मी बनवली होती पावभाजी। नमस्कार, मी मेघा आपल्या मिराकलस मेघा या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथे घेतली होती 1 वाटी मटार, 1 वाटी बटाटा, अर्धी वाटी ढबू, अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी गाजर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटो, बटर, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि कसुरी मेथी आणि पावभाजी मसाला। त्यानंतर एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आणि 3 चमचे बटर घेतलं आणि ते चांगलं मेल्ट करून घेतलं। आता हे छानपैकी मेल्ट होत आहे। ते मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा घातला। हा बटाटा तेलामध्ये छानपैकी परतवून घेतला। मग याच्यामध्ये गाजर घातलं। प्रत्येक भाजी अशी बटरमध्ये छानपैकी परतवून घ्यायची म्हणजे याची टेस्ट छान लागते। मग याच्यामध्ये फ्लॉवर घातला आणि तो सुद्धा परतवून घेतला। त्याच्यानंतर ढबू घालून घेतली, ती सुद्धा परतवून घेतली। त्याच्यानंतर टोमॅटो घातला। हे सुद्धा बटरमध्ये छानपैकी असं परतवून घेतलं। मग मटार घालून घेतलं। मटार सुद्धा तेलामध्ये छानपैकी असं भाजून घेतलं। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही। त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला घातला, तो सुद्धा या बटरमध्ये छानपैकी भाजून घेतला। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। पाणी हे भाज्या जिथपर्यंत बुडतील ना तिथपर्यंतच घालायचं। जर जास्त पाणी घातलं ना तर नंतर स्मॅश होत नाही। त्याच्यामुळे जितक्या भाज्या आहेत तिथपर्यंतच पाणी घालायचं। त्याच्यानंतर 7-8 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला। मग कुकर गार झाला की त्याचं टोपण खोललं आणि सगळ्या भाज्या अशा छानपैकी स्मॅश करून घेतल्या। एकसारखं हलवत राहायचं म्हणजे स्मॅश होतंय। भाजीची कन्सिस्टन्सी आहे ना ती ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला जसं आवडते तसं। तर मी ते जास्त बारीक करून घेतले। आता ही आपली भाजी आहे ना ती छानपैकी स्मॅश झालेली आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आणि 5 ते 6 चमचे बटर घालून घेतलं। त्याच्यानंतर हे बटर सुद्धा छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेतला। हा कांदा सुद्धा तेलामध्ये आणि बटरमध्ये ना छानपैकी परतवून घ्यायचा, अगदी गळेपर्यंत परतवायचा। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घ्यायची 2 चमचे, ती याच्यामध्ये घालून घ्यायची। कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत स्मॅश केलेल्या त्याच्यासोबत तो मिक्स होतो। त्याच्यानंतर 2 चमचे मी लाल तिखट घालून घेतलं आणि ते सुद्धा या बटरमध्ये छानपैकी भाजून घेतलं। त्याच्यानंतर पावभाजी मसाला परत मी 2 चमचे घातलेला आहे याच्यामध्ये आणि कसुरी मेथी घातली। थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी याच्यामध्ये घातली आणि छानपैकी असं परतवून घेतलं। हे थोडं भाजून घ्यायचं म्हणजे तेल सुटते आणि पावभाजीला जरा कलर पण येतो। आता जी स्मॅश केलेली भाजी होती ती याच्यामध्ये घातली आणि घालत असतानाच थोडं एकत्र करून घेतलं म्हणजे जास्त एकदम घातली तर एकत्र होणार नाही। त्याच्यामुळे घालतच थोडं परतवत राहायचं। आता ही सगळी भाजी याच्यामध्ये मी घालून घेतली आहे पॅनमध्ये आणि एकसारखं हलवून घेते जेणेकरून सगळं जे काही मिश्रण आहे ते एकजीव व्हावं। आता हे छानपैकी असं एकत्र झालेलं आहे बघा आणि थोडं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही। आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे।
आता हे थोडंसं पाणी घालून घेतलं मी याच्यामध्ये. थोडं अजून 2 मिनटं शिजवणार आहे मी. थोडं मीठ घालून घेतलं चवीपुरतं. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे ना तशा पद्धतीनं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं वाफलवून घ्यायचं. नंतर दुसऱ्या एका तव्यामध्ये जे पाव होते ते बटर घालून मी शेकून घेतले. दोन्ही बाजूनी छानपैकी शेकून घ्यायचे. त्याच्यानंतर मी आता हे सर्विंग करून घेत आहे. तर आपली पावभाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.